हे बघा गुलाबजामुन बघा तुम्ही, एक गुलाबजामुन मी दाखवते, अगदी रसरशीत आणि आतपर्यंत पाक मुरलेला आहे। तर एक गुलाबजामुन दाखवते तुम्हाला, एकदम ज्युसी आणि जाळीदार झालेले आहेत। मस्त अशी मिठाई आहे। कमीत कमी सोडा वापरून आपण एकदम रसरशीत असे गुलाबजामुन कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी सोनालीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, सर्वात अगोदर आपण पाक करून घ्यायचा। इथे मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे, त्यामध्ये घालते मी 2 वाटी पाणी। तर पाणी पण इथे आपण मोजून घेतलेलं आहे आणि साखरही आपण याच वाटीने मोजून घेतलेली आहे। आता याला व्यवस्थित हलवून घेऊया। इथे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। आता पातेलं गॅसवरती ठेवलं आपण। आता याचा पाक तयार करून घ्यायचा। साखर पूर्ण विरघळलेली आहे बघा तुम्ही, साखर विरघळून झाली। 1-2 मिनिटं याला चांगलं उकळून घ्यायचं। जास्त पाक घट्टही करायचं नाहीये, पण पूर्ण साखर विरघळून 1-2 मिनिटं याला उकळून घ्यायचं आणि एक तारी पाक याचा तयार करून घ्यायचा। हळूहळू आपल्या पाकाला उकळी फुटू लागलेली आहे। हे बघा, मस्त अशी पाकाची उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये घालते मी 1 चमचा वेलची पूड। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कमीत कमी सोडा वापरून एकदम स्पॉन्जी आणि रसरशीत गुलाबजामुन कसे बनवायचे। तर त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी पाकामध्ये विलायचीची साल घातलेली आहे, त्यामुळे आपल्या पाकाला खूप छान असा स्वाद येतो आणि गुलाबजामुन त्यामध्ये घातलं की त्या गुलाबजामुनमध्ये हा स्वाद उतरतो। तर इथे बघा, मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, म्हणजेच 50 ग्रॅम खवा घेतलेला आहे। पाक तर तयार झाला, मी उतरवून पलीकडच्या गॅसवर ठेवला। तर हा खवा आता मी व्यवस्थित असा हाताने चुरून घेते। खव्यामध्ये बघा छोट्या छोट्या गाठी असतात, म्हणजे साईच्या थोड्या थोड्या गाठी झालेल्या असतात खवा बनवताना। तर हा खवा हा 5 मिनिटं तरी याला, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं याला चुरून घ्यायचंय, मळून घ्यायचं मस्त असं व्यवस्थित। हे बघा, या पद्धतीनं। जर तुमचा खवा थोडासा घट्ट आहे असं वाटत असेल, थोडंसं दुधाचा हात लावायचा आणि दुधाचा हात लावून पण असं व्यवस्थित याला मऊ करून घ्यायचं। हे बघा, थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण कमीत कमी सोडा वापरून आपण मस्त आणि रसरशीत गुलाबजामुन करणार आहोत। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप गव्हाचं पीठ। माझ्याकडे गव्हाचं पीठ आहे, तर मी गव्हाचं पीठच वापरते। तर यामध्ये थोडं थोडं करून आपण गव्हाचं पीठ ऍड करायचं आहे। गव्हाचं पीठ ऍड करून व्यवस्थित असं या खव्याला चुरून घ्यायचं। इथे बघा, ही स्टेप करत असताना कंटिन्यू आपण 5 मिनिटं व्यवस्थित असं खवा चुरून घ्यायचा आहे। हे बघा, हे गव्हाचं पीठ सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। मी आता इथं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालते। 1 कप गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे मला 1 कपच गव्हाचं पीठ लागेल असं नाहीये, आपल्याला लागेल तसं आपण यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करणार आहे। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला मैदा घालायचा आहे, मैदा घातला तरी चालेल। तर इथं मी 5 मिनिटं गव्हाचं पीठ घालून व्यवस्थित चुरून घेतलं। आता मी चिमूटभरच सोडा घातला यामध्ये आणि 1-2 चमचे रवा घालते। रवाळ आणि रसरशीत गुलाबजामुन हवे असतील तर रवा घाला। रव्यानेही खूप मस्त असे गुलाबजामुनला आतून अशी जाळी पडते बघा, मस्त होतात गुलाबजामुन। रवा घालून पण आपण 5 मिनिटं याला व्यवस्थित चुरून घ्यायचं। म्हणजेच काय करायचं, मस्त असं चुरलं की व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा। आता आपण बघूया तरी, हा गोळा तर माझा तयार झालेला आहे। आता गुलाबजामुन करून बघूया। हे बघा, गोळी तर माझी व्यवस्थित झाली। आता बघा, हातावरती दाबून बघायची गोळी, म्हणजे अजून खव्याला आणखी 5 मिनिटं याला व्यवस्थित असं चुरून घ्यायचं। 5 मिनिटांनी मी याला व्यवस्थित चुरून घेतलं। तर 5 मिनिटांनी बघा तुम्ही, आपल्याला जर हेल्दी खायचं असेल तर याला चुरण्याची मात्र मेहनत घ्यावी लागेल बरं का, कारण आपण कमीत कमी सोडा वापरून इथं गुलाबजामुन बनवतो। तर हे बघा, मस्त अशी गोळी तयार झालेली आहे। आता आपला खवा व्यवस्थित तयार झालेला आहे गुलाबजामुन बनवण्यासाठी। आता मात्र आपल्या गोळीला चिरा पडत नाहीयेत, त्यामुळे मस्त असं गुलाबजामुन झालेलं आहे। आता या ताटामध्ये काढून ठेवते आणि अशाच पद्धतीने बाकीचे गुलाबजामुन करून घेते। इथे बघा, सर्व गुलाबजामुन मी इथं करून घेतलेले आहे। तर मला इथं खव्यामध्ये घालत असताना गव्हाचं पीठ फक्त अर्धी वाटीच लागलेलं आहे। जितका तुमचा खवा आहे त्या अंदाजाने तुम्ही पीठ किंवा मैदा ऍड करायचा आहे। गॅसवरती आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तापत तेल मध्यम गरम झालं, यामध्ये जेवढे बसतील तेवढे गुलाबजामुन सोडायचे आणि गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवायची, कारण सर्व गुलाबजामुन आपण मीडियम हीटवरतीच तळून। गुलाबजामुन जर तुम्ही तेलाऐवजी तुपामध्ये पण तळू शकता। हे बघा, यामध्ये बसतील तेवढ्या गोळ्या मी
घालणार आहे. तर आपण गुलाबजामुन तळत असताना त्याचा जो पहिले बॅच असते त्याला थोडेसे असे खालून चिटकल्यासारखं होतं तेलामध्ये टाकल्यावर. नंतरची जी बॅच तळतो त्याला तसं होणार नाही, पण सुरुवातीला जेव्हा तळतो त्यावेळेस असे छोटे छोटे काळे डाग पडल्यासारखे होतात. बघा, कुठेही विरघळले नाही तेलामध्ये आपले गुलाबजामुन, म्हणजे परफेक्ट गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असे मीडियम हीटवरती गुलाबजामुन तळून घेतले आपण. आता लगेच पाकामध्ये टाकूया गुलाबजामुन, आणि आपला पाक कोमट असतानाच आपण यामध्ये गुलाबजामुन टाकायचे आहेत. गरम पाकामध्ये गुलाबजामुन घालायचे नाहीत, कोमट पाक करायचा, नंतर पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे. तर सर्व गुलाबजामुन तळलेले आहेत. तर आता हे तळून झालेले गुलाबजामुन मी पाकामध्ये घालते. पाक तर आपला अगोदर केल्यामुळं कोमट थंड झालेला आहे. तर बाकीचेही सर्व गुलाबजामुन मी या पद्धतीनं तळून घेते. तर इथे बघा आपले गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत. तर आपण आता हे गुलाबजामुन पाकामध्ये घालूया. इथे बघा आपण सुरुवातीला जे तळून घेतलेले गुलाबजामुन होते ते मी अगोदरच पाकामध्ये घातले होते. ही आता शेवटची बॅच आहे. तर शेवटची बॅच आपण पाकामध्ये घालून लगेच पाक व्यवस्थित असा हलवून घ्यायचा. मस्त, खूप छान दिसत आहेत बघा. एकसारखा कलर आलेला आहे, एकसारखे दिसत आहेत. एकाच साईजचे केलेत, जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही असे गुलाबजामुन मी तयार केलेले आहेत. आता याला 7 ते 8 तास मुरण्यासाठी ठेवून देऊ. झाकण ठेवते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया झाकण काढून. तर हे बघा, एकदम रसरशीत असे हे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहेत. तर बघा, पाक कमी झालेला दिसतोय तुम्हाला, म्हणजे भरपूर असा पाक गुलाबजामुन मध्ये मुरलेला आहे. हे बघा, एकदम रसरशीत असे गुलाबजामुन झालेले आहेत. आणि पाक हे बघा तुम्ही अगदी आतपर्यंत मुरलेला आहे. हे बघा, रवा घातल्यामुळे थोडंसं जाळीदार पण आलेलं आहे आपल्या गुलाबजामुनला. हे बघा, आणि तळलेत पण आतून खूप छान मस्त दिसतात, ज्युसी आणि रसरशीत झालेत बघा. आणि साईज ही थोडी मोठी झालेली आहे, कारण तळले तेव्हा ते खूप छोटे होते. पाक मुरल्यामुळे त्याची साईज मोठी झालेली आहे. हे बघा, वाटीमध्ये काढून घेते आणि चमच्याने सुद्धा तुम्हाला दाखवते गुलाबजामुन तोडून. बघा तुम्ही, अगदी सहज तुटला जातो. तर इथे आपले खाव्याचे गुलाबजामुन खाण्यासाठी तयार झालेले आहे. चला मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करायची आहे आणि मला कमेंट करून सांगायची आहे. एकदम कमीत कमी सोडा वापरून मी एकदम स्पॉन्जी गुलाबजामुन कसे करता येतील हे आपण आज सोनालीज किचन वरती पाहिलेलं आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा, ते अगदी निशुल्क आहे. आता आपली किचन टिप. कोणताही पदार्थ गोडाचा करून ठेवला असेल आणि त्याला जर मुंग्या लागत असतील तर काय करायचं, आपल्याकडे जी हळद असते, आपण जी खायची हळद वापरतो, ती हळद चारी बाजूनी अशी थोडी थोडी पावडर टाकायची, म्हणजे मुंग्या येणार नाहीत, मुंग्या लगेच गायब होतील. खूपच उपयोगी तुमच्यासोबत एक किचन टिप शेअर केलेली आहे. आणि गुलाबजामुनची रेसिपी तर अगदी भन्नाट अशी झालेली आहे. मला माहिती आहे तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी नक्कीच आवडली, तर नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका थोडेशा हटके रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.